तुम्ही म्हणता दादा, नवीन युवकांना संधी भेटली पाहिजे राजकारणामध्ये. पण जसं आता आपण पाहिलं तर सर्वसामान्य लोकं हे पाहतात, की त्याचं राजकीय घराणं आहे का? काय आहे? काय नाही? कुठून आहे? आणि पैशाच्याच मागे लोकं पण धावतात. तर तुमचं घराणं कोणतं दादा? तुम्ही कुठून आहे? आणि का बरं तुम्हाला उभं ठेवलं पाहिजे, की युवा म्हणून तुम्हाला का चान्स दिला पाहिजे? बरोबर आहे. मी प्रॉपर माझं गाव कोहळी आहे. माझं बॅकग्राऊंड जे आहे ते बॅरिस्टर शेषराव वानखेडेचा मी नातू आहे आणि मी स्वतः 5 वर्ष ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच होतो आणि सदस्य 5 वर्ष होतो. असं 10 वर्ष मी ग्रामपंचायत राऊळगावमध्ये सक्रिय माझा सहभाग होता. त्याचबरोबर मी NUCI पासून, युथ काँग्रेस पासून आणि आता पॅरेंट्स बॉडीमध्ये सुद्धा मी संघटनेमध्ये काम करत आहे. मी संघटनेच्या माध्यमातून भरपूर अशा योजना राबवलेल्या आहे. संघटनेमार्फत आपण आंदोलने उभे केलेले आहे. नंतर ग्रामपंचायतमध्ये असताना मी गावामध्ये विकासाचे कामं भरपूर केलेले आहे. परंतु इतकं सर्व असताना पण आताची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सर्वसाधारण माणसाला पुढे येण्याकरिता भरपूर पैसा लागतो. तो कमी असल्यामुळे आपल्याला कितीही चांगलं काम करण्याची इच्छा आहे, तरी हे जे मोठे लोक आहे किंवा जे प्रस्तावित लोक आहे ते आपल्याला पुढे जाण्यासाठी जाऊ देत नाही आणि आपल्याला थांबवत आहे. ही आजची खरी परिस्थिती आहे.